कराड चिपळूण महामार्गाच्या निकृष्ट कामासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी मनसैनिकांनी पाटण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष गोरख नारकर यांच्या नेतृत्वाखाली पाटणमधील प्रांताधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी उपोषणस्थळी येऊन एका महिन्यात कामे मार्गी लावून तात्काळ कार्यवाही सुरू करू असे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। या उपोषणास पाटण तालुका उबाटा गटासह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बुधवार दिनांक 9 रोजी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील, तहसीलदार अनंत गुरव, विक्रमबाबा पाटणकर, अभियंता मनेर, L&T कंपनीचे अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली। यावेळी कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी चर्चा करताना महामार्गाच्या दोन्ही बाजूला तात्काळ वृक्ष लागवड सुरू केली जाईल, ज्या ठिकाणी दर्जाहीन कामं झाली तेथील कामे तात्काळ सुरू करू, रस्त्यावरील खड्डे परमनंटली भरू, पूर्वी काम केलेल्या L&T कंपनीस केलेला 10 कोटीचा दंड केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने मंजूर केला असून त्यासाठी पाठपुरावा करू, तसेच ऑल ग्रेस कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामात महामार्ग 15 दिवस बंद झाल्याने कारवाईबाबत ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस जारी केली असून पुढील कारवाईबाबत निर्णय सक्षम अधिकारी घेतील। तसेच लेखी पत्र तालुका अध्यक्ष गोरख नारकर यांना देऊन महिनाभरात सर्व मागण्या पूर्ण करू असे सांगितल्यानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले। यावेळी कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी गोरख नारकर यांना सरबत देऊन उपोषण मागे घेतले। यावेळी मनसेचे कराड तालुका अध्यक्ष दादा शिंगण, तालुका उपाध्यक्ष संजय सत्रे, शहराध्यक्ष चंद्रकांत बामणे, मोरणा विभागाध्यक्ष रामचंद्र माने, मर्री विभाग हनुमंत पवार, अधिक पवार, दीपक मुळगावकर, दीपक रेटरेकर आदींसह मनसैनिकांसह शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक बाळासाहेब जगताप, मनोहर यादव, लक्ष्मण चव्हाण, शंकरराव मोरे, शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील, तालुका अध्यक्ष सुरेश नाना पाटील, शहर प्रमुख शंकरराव कुंभार, उपशहर प्रमुख महादेव खैरमोडे, उपतालुका प्रमुख भरत पवार, उत्तमराव मगर व कार्यकर्ते आदी उपस्थित होते।